सोलकढी हे उत्कृष्ट पाचक आहे. ॲसिडिटी तसंच गॅसेसवरती रामबाण उपाय. सोलकढी बनवताना नारळाचं दूध फुटू नये यासाठी टिप्स दिलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे एक नारळ घेतलाय, त्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं तो बारीक करून घेतलेला आहे. एक संपूर्ण नारळामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं 1 वाटी आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्सर फिरवून ते आपण गाळून घ्यायचं आहे. इथे गाळताना खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि वरती गाळणं ठेवून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर उरलेल्या खोबऱ्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून ते पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढून पुन्हा गाळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस 2 वेळा करायची आहे कमीत कमी, ज्यामुळे नारळाचं दूध तयार करतोय. हे तयार नारळाचं दूध आपण एका भांड्यामध्ये घेतलं. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर त्यामध्ये घालायची आहे. हे काही वेळेस फुटू शकतं, म्हणून अगदी आयत्या वेळेला सर्व करतानाच मीठ आणि साखर आयत्या वेळेला घालायची आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा कोकमचं आगळ घातलेलं आहे. तुम्ही वेगळे कोकम भिजवून तेही घालू शकता. हे त्यामध्ये अगदी आयत्या वेळेलाच मीठ, साखर आणि कोकम हे आगळ घातलेलं आहे. यामध्ये बरेच जण बीट, आलं, लसूण, मिरची हे सगळं घालतात, परंतु इथे मी अगदी सात्विक आणि पारंपरिक पद्धतीने हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. इथे आपण आता ही सोलकढी ही सर्व करतोय ग्लासमध्ये. अशा सात्विक आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या सोलकढीमुळे तिखट जळजळ न होता या 40-42 टेम्परेचरमध्ये उष्णता कमी करते आणि वजनही नियंत्रणात आणण्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे. अशी ही आरोग्यदायी ही पाचक असणारी अशी ही सोलकढी जेवणानंतर पचनासाठी आणि शरीराला थंडावा देणारी तुम्हीही नक्की करून बघा आणि यातल्या टिप्स नक्की फॉलो करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.